ही जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा फारशी कुठे आढळत नाही. विशेषतः महाराष्ट्रात तर ही एकमेवच प्रतिमा असावी जी वाराहीची नृत्य मुद्रेतली प्रतिमा आहे. तहाकारी या ठिकाणी मुख्य मंदिराच्या बाजूला किंवा मुख्य मंदिराच्या समोर नदीच्या काठी काही छोट्या देवळे आहेत आणि या देवळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला काही विशेष प्रतिमा दिसून पडतात. वाराही ही सप्तमात्रिकांमध्ये असलेली एक मात्रका आहे. वराहाशी संबंधित ती असावी असं सांगितलं जातं. ही जी वाराही आहे, ही वाराही 6 हातांची आहे. 6 हातांची वाराही तर महाराष्ट्रामध्ये फारच दुर्मिळ आहे किंवा हे एकमेव शिल्प ज्ञात असावं. आजपर्यंत जी आपल्या महाराष्ट्राच्या शिल्प इतिहासाचा आपण आढावा घेतो किंवा जी आपल्याला माहिती आहे त्यानुसार या शिल्पाचं वैशिष्ट्य आपल्याला हे दिसून पडते की ही जी वाराही आहे, ही वाराही चतुर्हस्त आहे. तिच्या उजव्या वरच्या हातामध्ये तिने तलवार पकडलेली दिसते. एका हातामध्ये आपल्याला तिने कपाल पकडलेलं दिसते. बाकी जे हात आहेत ते हात खंडित आहेत. परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला या शिल्पाचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर जे एकूणच तहाकारी येथील जी शिल्पांची रचना दिसते किंवा शिल्पांचं स्वरूप दिसते ते उग्र प्रकारातल्या किंवा विशेष प्रकारच्या धारणा आणि परंपरांना जवळ जाणारी शिल्प परंपरा आपल्याला या तहाकारीच्या या ठिकाणी दिसून पडते. आणि त्या सर्व स्वरूपाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व देणारं हे वाराहीचं नृत्य प्रकारातलं शिल्प 6 हातांचं शिल्प आपल्याला तहाकारी या ठिकाणी बघायला मिळते.